डोंबिवलीपुर के डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर संविधान चौक में हर वर्ष की तरह इस साल भी 15 अगस्त के दिन ध्वजारोहण कार्यक्रम का आयोजन किया गया था। डोंबिवली के साहित्यकार, कवि, अम्बेडकरी मिशन के विचारवंत दीप श्याम दादा मंगल वेड़ेकर के हाथों झंडा वंदन किया गया। छत्रपति शिवाजी महाराज की मूर्ति, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की मूर्ति पर पुष्पांजलि अर्पित की गई। सभी ने आज़ादी की 77वीं सालगिरह पर उपस्थित लोगों को मार्गदर्शन दिया। इस ध्वजारोहण कार्यक्रम को सफल एवं कामयाब बनाने में डोंबिवली, कल्याण, ठाकुरली के मान्यवरों का महत्वपूर्ण योगदान रहा। इस मौके पर स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मण राव अंबोरे द्वारा संविधान चौक पर 26 जनवरी, 15 अगस्त सहित देश और समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित किए जाते हैं, जिसकी उपस्थिति लोगों में प्रशंसा की है। इस देशभक्ति के समारोह को सफल बनाने में आरपीआई उठोले गुट के पदाधिकारी मानिक राव गुड़े, भूतपूर्व मनपा के पार्षद नंद कुमार धुड़े, दिनेश सालवे, समाधान ताड़े, धम्मपाल सरकटे, दीपक सालवे, सुरेश भाई छापरावाल, दिलीप काकड़े, जीजा गेंडगे, मच्छिंद्र सुतारे, स्वाभिमानी आरपीआई रिपब्लिकन पार्टी के अध्यक्ष मुस्तफा भाई शेख सहित अनिल सरदार बड़ी संख्या में उपस्थित थे। समारोह का सुचारू रूप से सूत्र संचालन तुकाराम पवार ने किया। झंडा वंदन कार्यक्रम की सफलता में उपस्थित जनता, देशभक्तों में मिठाई, नाश्ता वितरण किया गया। वाक्य दिलेलं आहे, आजही शिक्षित समाज आपल्यापर्यंत शोषित वंचितांच्या दारापर्यंत पोहोचला नाही आणि जे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, बुद्ध फुले शाहू आंबेडकरांना फक्त घरात आणलं, बुद्धांना घरात आणलं, पण त्यांच्या मनामध्ये अजून त्यांच्या हृदयाची जागा आजही काही लोकांच्या दिसत नाही असं मला या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं वाटतं। खरं आज काही लोक खूप बोलत आहेत, गात आहेत, बुद्ध गात आहेत, बाबासाहेब गात आहेत, वचन देत आहेत, प्रवचन देत आहेत, पण स्वतःच्या मनामध्ये हृदयाशी किती गाठ बांधली असे अनेक लोक आपल्याला दिसून येते आहेत। काही लोक बाबासाहेब बुद्धाशिवाय कुठल्याही प्रकारचा हे करत नाहीत, परंतु काही आजही समाजात अशी प्रवृत्ती आपल्या ठिकाणी आहे। स्वातंत्र्य दिनानिमित्त आज मी सगळ्यांच्या वतीने मानवंदना देतो आणि मित्रांनो, बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की 15 ऑगस्ट या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या 15 ऑगस्टला काय योगदान आहे। मित्रांनो, जसं 26 जानेवारीला लोक म्हणतात बाबासाहेबांचं सगळ्यांचं योगदान आहे, 26 जानेवारीला सुद्धा बाबासाहेबांबरोबर सगळी लोक होती, पण बाबासाहेबांचा सगळ्यात मोठा पुढाकार होता। आणि तसंच 15 ऑगस्टच्या दिवशी सुद्धा गोलमेज परिषदेला जसं मॅचची टीम जसे संघर्ष करून लढतात, खेळतात आणि जिंकतात, तसंच बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषद ही तुम्ही बघितलं असेल किंवा गोलमेज परिषदेचा अभ्यास करावा अभ्यासकांनी की एक साईडला सगळे आपली माणसं, एक साईडला इंग्रज आणि बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदेमध्ये असे भांडून, म्हणजे या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप मोठा वाटा आहे साहेब। तो पण आपण आहे ना, आपण कुठेच विसरता कामा नये। त्यामुळे 26 जानेवारी असेल किंवा 15 ऑगस्ट असेल, याच्यामध्ये सगळ्या म्हणजे ज्यावेळेला 26 जानेवारी होतो त्यावेळेला सुद्धा बऱ्याच लोक बाबासाहेबांबरोबर खूप लोक होते, पण विद्वत्ता हे जगाला चॅलेंजेस आहे बुद्धानंतर बाबासाहेबांच्या विद्वत्तेचं, ते आपण कुणीच नाकारू शकत नाही। आणि एवढा संघर्ष करून मित्रांनो, ही जेवढी माणसं होती, जवळजवळ 120 का 22 माणसं होती या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी, या लढ्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर असतील, टिळक असतील, सावरकर असतील किंवा खूप माणसं होती, सगळीचे सगळे ॲडव्होकेट होते, ॲडव्होकेट। आणि ह्या सगळ्यांच्या संघर्षामधून आपल्याला हा देशाचं स्वातंत्र्य प्राप्त झालेलं आहे।